जय शिवराय मित्रांनो शेतरस्ता ही शेतकऱ्यांसाठी अतिशय निकडीची अशी बाब आहे आणि याच अनुषंगाने महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत। परंतु या मोहिमेच्या अंतर्गत रस्ते उपलब्ध करून दिले जात असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीला रस्ता उपलब्ध असताना सुद्धा दुसऱ्या आपल्या सोयीनुसार रस्त्याची मागणी केली जात आहे आणि अशा प्रकारे जर शेतीला रस्ता उपलब्ध असताना सुद्धा दुसरा रस्ता उपलब्ध करून दिल्यास इतर शेतकऱ्यांचं मात्र याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं आणि याच अनुषंगाने बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अशा प्रकारे रस्ता उपलब्ध असताना दुसऱ्या रस्त्याची मागणी केल्यास ती मागणी फेटाळवी अशा प्रकारचे एक निर्देश देण्यासाठीची मागणी करण्यात आलेली होती। आणि याच अनुषंगाने 20 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता हे परिपत्रक काढण्यात आलेले ज्याच्यामध्ये कलम 143 नुसार शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देणं ही एक तरतूद आहे। परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे अस्तित्वात असलेला रस्ता असताना सुद्धा नव्यानं दुसऱ्या रस्त्याची मागणी करण्याचा प्रकार दिसून येत आहे आणि याच अनुषंगाने तहसीलदारांना काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। एखाद्या शेतकऱ्यांना केवळ अधिक सोयीसाठी कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नवीन रस्त्याची मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन रस्ता मंजूर करण्यात येऊ नये अशा प्रकारे याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे तहसीलदार यांनी शेत रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याकरता पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास नवीन रस्ता मंजूर करू नये। दुहेरी रस्त्याबाबतच्या मागण्या तात्काळ फेटाळण्यात याव्यात। या परिपत्रकातील सूचनाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 नुसार करण्यात येणाऱ्या कारवाईला सदर परिपत्रकातील तरतुदी लागू राहणार नाहीत। अर्थात मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 नुसार जर एखादे रस्ते अस्तित्वात असतील तर त्या रस्त्यासाठी मात्र या तरतुदी लागू राहणार नाहीत अशा प्रकारची सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शेतीला रस्ता उपलब्ध असताना सुद्धा आपल्या सोयीनुसार तहसीलदाराच्या माध्यमातून रस्त्याची मागणी करणं आणि नवीन रस्ते उपलब्ध करून घेणं इतर शेतकऱ्याचं नुकसान करणं या बाबीला आता कुठेतरी आळा मिळणार आहे। मित्रांनो हा महत्त्वाचा असा GR परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।